दिनांक 14 जुलै 2010. ज्ञानेश्वरी अध्याय 12. आपण ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय बघतो आहोत. पहिले 12 श्लोक झाले. आपण पाहिलं की 12व्या श्लोकापर्यंत उपासना कांड संपत आहे आणि याच्या श्लोकाच्या नंतर ज्ञानकांड सुरू होतं. ते 15व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत. म्हणजे 12वा अध्याय हा 13वा संबंध, 14वा संबंध आणि 15वा संबंध संपूर्ण तिथंपर्यंत होते आणि गीता संपते. जे सांगायचं होतं ते तर त्याच्यातला हा 12वा. आणि ह्याच्यामध्ये मुख्यतः भक्ताची लक्षणं सांगितले. आता भक्तामध्ये 4 प्रकारचे भक्त आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी. त्याच्यातली ही जी लक्षणं आहेत ही ज्ञानी भक्ताची लक्षणं आहेत. भक्त सगळे स्वतःला म्हणतात, समजतात, परंतु ही लक्षणं जोपर्यंत त्याच्यात आलेली नाही तोपर्यंत त्याला भक्त म्हणता येत नाही. म्हणून भक्त व्हायला देखील ज्ञानाची जोड असावी लागते. कुणाचं भक्त व्हायचं आहे, ज्याचं भक्त व्हायचं म्हणतो तो कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, तो कुठे आहे, काय केलं असता आपण त्याचे भक्त होऊ. आणि विभक्तपणे नसणे म्हणजेच भक्त होणं. आता विभक्त नाही, त्याच्याशी समरस व्हायचं, तर त्याचं जे काही गुणधर्म आहे, त्याचं जे स्वरूप आहे तसं असल्याशिवाय आपण त्याच्याशी मिळून जाऊ शकत नाही. दगड पाण्यात मिसळू शकत नाही, त्याला पाणीपणाचे गुण यावे लागतात. तेव्हा सामान्य मनुष्य साधक साधना करता करता जेव्हा भगवंताचे गुण त्याच्यामध्ये यायला लागतील तेव्हा तो त्याला भक्त झाला असं म्हणता येईल. आणि त्याचं लक्षण आणखी एक सांगितलं, सदा स्वरूपानुसंधान हेची भक्ती, हेच ज्ञान. अखंड स्वरूपाचं अनुसंधान असलं तर त्याला भक्त म्हणायचं. मधनं थोडंसं अनुसंधान केव्हा तरी फावल्या वेळात ठेवतो आहे आणि इतर वेळी अनुसंधान सुटत आहे, असं उपयोग नाही. आपण आता व्यवहारामध्ये पूर्ण व्यवहारात बुडालेला असतो, त्यावेळेला भगवंताचं स्मरण, अनुसंधान, सोहम हे बहुधा विसरलेलंच असतं. आणि मग मुद्दाम जेव्हा आपण परमार्थ करायला बसतो तेव्हा ते आठवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यात देखील पुन्हा संसार डोकवत असतो. त्याच्या बरोबर उलट संसार व्यवहार करत असताना देखील ज्याचं अनुसंधान सुटलेलं नाही आणि मी देव भक्तच आहे आणि देव भक्तच आहे याचा अर्थ देव आणि भक्त दोन्ही एकच आहेत. देवच भक्त झाला आणि भक्तच देव झालाय असं दोन्ही एकरूप झालेले आहेत. असं अनुसंधान व्यवहारातही टिकणं हे ज्ञानी भक्ताचं लक्षण आहे. म्हणून त्याच्यामध्ये आपण एक एक श्लोक आणि ओव्या बघूया. पहिला श्लोक आहे 13वा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी. पहिला जो शब्द आहे अद्वेष्टा, कोणाचाही द्वेष नाही. इथंच आपण अडतो, ठेच लागते पहिल्यांदा. कोणाचाही द्वेष नाही असं होत नाही. आपण खूप अगदी लोकप्रिय हो असं जरी म्हटलं तरी देखील पुष्कळ अशी मंडळी आपल्या समोर असतात की त्यांच्याबद्दल आपल्या मनात चांगला भाव नसतो. मग आपण जर म्हटलं अहो तो तसाच आहे, ते मला सांगू नका. तो तसाच आहे का नाही, तुमच्या मनात भाव काय आहे. तो तसाच आहे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्याच्या प्रकृतीच्या अंगाने विचार करतो आणि त्याची प्रकृती आपल्याला मानवत नाही, आपल्याशी त्याचं जमत नाही, म्हणून तो वाईट आहे असं आपण ठरवतो. पण हा इथं ज्ञानी भक्त असल्यामुळे त्याची दृष्टी प्रकृतीकडे नाहीच आहे, चैतन्याकडेच असल्यामुळे तो आणि मी एकच आहे, मीच तो झालेला आहे. म्हणजे कुठेपर्यंत पोचायचं आहे आपल्याला ते बघा, असा भाव त्याचा असल्यामुळे द्वेष कुणाचा करणार. म्हणून अद्वेष्टा, आपण स्वतःला तपासून बघायचं द्वेष कुणाचा मनात येतोय का, काय येतोय, कशामुळे येतोय. अद्वेष्टा
आणि कुणाशी? सर्वभूतानां, सर्व भूतांबद्दल अद्वेषाची भावना असणं. मैत्र हा सर्व भूतानां शब्द पुन्हा इकडं मैत्र, सर्वांच्याशी मैत्री आहे. मैत्री याचा अर्थ आधी गळ्यात गळा घालायला पाहिजे, सारखं भेटायला पाहिजे, जेवाय खायला पाहिजे असं त्याचा नाही. चटकन वाटलं पाहिजे अहो ते ना हो चांगले आहेत, मैत्रत्वाचंच नातं आहे आमचं. भेटूही नाही कदाचित कित्येक वर्ष, पण तरी देखील अंतःकरणात भाव काय आहे असं जे विचारा. मैत्र करुणा एवच, मैत्री असेल करुणा असेल, पण ते आहे निर्ममो, ममत्वरहित, निरहंकार. ममत्व अहंकार हे दोन्ही गोष्टी देहबुद्धीच्या पोटी असतात. प्रेम आहे का नाही? प्रेम सर्व ठिकाणी आहे, पण ममत्व, ममत्व म्हटलं की अडकलं त्याच्यात. हा दोन्हीत फरक करायला पाहिजे आपल्याला. इथं गोंधळ होतो. मी एक तर परमार्थ करायला लागला मनुष्य की तो तुटक होतो. सर्वांच्यापासून अलिप्त ह्याचा अर्थ दुसऱ्याशी थोडीशी तुच्छतेची भावना, ह्यांना काय कळत नाही, हे काय करत नाही, आपण काहीतरी विशेष करतो आहे अशी एक अहंकाराची भावना. आणि त्या अहंकाराच्या भावनेनंतर दुसऱ्याला तुच्छ समजलं जातं. त्यांना ह्याच्यातलं काही समजायचं नाही, त्यांना काही समजायचं नाही, आपण काहीतरी वेगळं करतोय अशी अहंकाराची भावना येते. त्यामुळे निर्मम आणि निरहंकार ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते देहबुद्धीच्या पोटी म्हणजे अज्ञानाच्या पोटीच आहे. वस्तुतः सोन्याचे दागिने सगळे करून ठेवले, काही पायात घालायचे असतील नाही तर काहीतरी डोक्यात घालायचे असतील, पण आहे ते एकच सोनं सगळ्या ठिकाणी आहे. किंवा त्याच्यामध्ये त्यांनी जसं म्हणू नये की हा नीच आहे का उच्च आहे, तसं राजा असो रस्त्यावरचा भिकारी असो, आत्मभावानं जर पाहिलं तर दोन्हीमध्ये काही फरक नाही, एकच चैतन्य दोन्हीकडे आहे. नाटकात काम करताना एक राजा झाला असेल, एक भिकारी झाला असेल, पण विंगमध्ये गेल्यानंतर जर बघितलं तर दोन्ही एकच आहेत. म्हणजे हे जे अनुसंधान आहे सारखं आपण दिवसभर डोक्यात घोळत ठेवलं पाहिजे. आणि म्हणून एकांत जो आपल्याला हवा असं आपण म्हणतो, त्या एकांतामध्ये याचं सारखं चिंतन व्हायला पाहिजे आणि ते आपल्या कृतीत आलं पाहिजे. समोर एखादी व्यक्ती आल्यानंतर आपल्याला काय वाटतं, आपण त्याच्याकडे कशा तऱ्हेनं बघतो, ती दृष्टी आपल्याला आली का नाही आली, मग पुढच्या वेळा दुसरी व्यक्ती येताना ती दृष्टी आहे का नाही, आल्यावर आपल्याला वाटतं का भगवंत आला असं वाटतं का नाही वाटत, नंतर तरी आठवण येते का त्याच्याशी बोलताना, तो गेल्यावर तरी तेव्हा तरी भान राहतं का. नाही तर पहिलं रिॲक्शन पाहिजे आपले की भगवंत आला आणि मग तुम्ही तो कसा असेल त्याप्रमाणे त्याच्याशी वर्तन ठेवायचं, त्याला जवळ ठेवायचं का लांब ठेवायचा ते नंतर बघायचं. पण हा भाव येतो का याचं चिंतन एकांतामध्ये जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. आणि समदुःख सुख, आणि भक्ताला कसं दुःख आणि सुख हे दोन्ही सारखंच वाटतं, पण दुःख सुख ह्या दोन्ही गोष्टी मनावर अवलंबून आहेत. हाफ एम्प्टी आणि हाफ फुल म्हणतात तसं तुम्ही कसं बघता सगळ्या गोष्टीकडे. आजारी मनुष्य आहे तर हे मला झालं, हे झालं, हे झालं, हे ठीक आहे, पण काय गोष्टी चांगल्या आहेत अजून आपल्या देहात, आपल्याला बघता येत आहे ना, आपल्याला ऐकता येत आहे ना, आपल्याला चालता येत आहे ना, किती गोष्टी चांगल्या आहेत. त्या चांगल्या घेऊन ज्या येत नाही आहेत त्याच्याबद्दल दुःख करण्यापेक्षा, त्याला हल्लीचा शब्द एक पॉझिटिव्ह असा एक शब्द गोष्ट आहे, पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे. कुठली गोष्ट बघताना चांगल्या तऱ्हेनं बघा. चांगल्या गोष्टी काय आहेत आपल्याला, तर किमान पक्षी आपल्याला राहायला जागा आहे, अंगावर वस्त्र आहे, खायला अन्न आहे, आवश्यक त्या गरजा सगळ्या आहेत, आता आणखी काय पाहिजे आपल्याला. अशा तऱ्हेची दृष्टी आपली ठेवून जेव्हा आपल्याला कशाचं दुःख होतं त्यावेळेला लक्षात आलं पाहिजे ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था असलेली किती मंडळी आहे, त्याच्यापेक्षा माझी स्थिती किती चांगली आहे, असं बघून त्याच्यामध्ये आनंदात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुख आणि दुःख, दुःख म्हणायला आला की त्याच्या सापेक्ष सुख शब्द आला, पण आनंदाला सापेक्ष शब्द नाही. आनंद म्हणजे आनंद, तर मी आनंदी आहे ह्या शब्दाच्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आनंदाला दुःख हा शब्द नाही, सुखाला दुःख हा शब्द आहे. सुख दुःख क्षमी. आता खाली बघा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते, त्याचं आपण अभंग ज्ञानेश्वरी बघतो. धनंजया पाही चैतन्याच्या ठाई आप पर नाही भाव जैसा.
चैतन्याला आप पर भाव नाही. चैतन्य जसं म्हटलं, राजातही आहे आणि मुंगीतही आहे, एकच चैतन्य आहे सगळ्या ठिकाणी. त्याच्यामध्ये हा आप पर, हा माझा आहे, हा तुझा आहे, असा भाव त्यांनी ठेवला नाही. तैसा कोणाचाही स्वभावे साचार, करीना मत्सर कदाकाळी. तसा हा कधीही कोणाचा मत्सर करत नाही. आता इथं साधीच एक गोष्ट लक्षात घ्यावी. त्यांनी उपमा देताना कुणाची उपमा दिली? चैतन्याची उपमा दिली. म्हणजे जोपर्यंत मी मत्सर करणारा चैतन्य रूप आहे हा भाव होत नाही, तोपर्यंत सगळं चांगलं चालणार, मत्सर अहंकार वगैरे. आणि मी जर चैतन्य रूप असेल, सच्चिदानंद रूप असेल, तर कुणाचाही द्वेष मत्सर करायचं कारण मीच त्याच्यामध्ये आहे. त्यातलं जे चैतन्य आहे ते आणि मी दोन नाही आहेत. म्हणून त्यांनी उपमा देताना दुसरी काही दिली नाही, चैतन्याची उपमा दिली आहे. मग चैतन्याच्या ठाई आप पर नाही भाव जैसा, तैसा कोणाचाही स्वभाव आहे. ज्या मुद्दाम ठरवून नव्हे, स्वभाव आहे. सहजच कोणाचाही द्वेष करत नाही. स्वभाव आहे साचार, करीना मत्सर आणि कदाकाळी, कधीच करत नाही मत्सर. जे सकाळी केला, काल केला, आज केला नाही, उद्या झाला असं नाही. कधी जो मत्सर करत नाही तो. हे केव्हा शक्य होतं? अशा ठिकाणी बघा. उत्तमासी घ्यावे, हीना अवहेरावे. हा उत्तम आहे, तो मला असू दे. हे हीन आहे, अवहेरावे, हे तो नाही ठावे. धरित्रीसी, पृथ्वीला. तर इथं शब्द जो आलेला आहे तो धरित्रीसी. पृथ्वी जशी आपल्यावर सर्वांचा भार घेते, असंच म्हणत नाही की चांगला जर असेल तर त्याचा भार मी घेणार आणि ह्या हीन आहे, नीच आहे, ह्याचा भार मी घेत नाही, असं काही नाही. जो असेल तो. तिची दिशी सर्वांना वागण्याच्या बाबतीत समान दृष्टी असते. किंवा रंका लागी लोटोनिया दूर, रायाचे शरीर चाळवावे, ऐसे म्हणे काय कृपावंत प्राण. उदाहरणं कशी दिली बघा. प्राण असं कधी म्हणतो का? काय म्हणतो? हा रंक आहे, त्याला ना, त्याच्यात मी जाणार नाही. आणि हा राजा आहे, याच्या शरीरात फक्त मी हालचाल करणार, त्याच्यात नाही करणार, असं तरी म्हणतो का? म्हणजे उपमा देताना धरित्रीची उपमा दिली, चैतन्याची उपमा दिली, प्राणाची उपमा दिली. म्हणजे तसे जेव्हा आपण होऊ तेव्हा अद्वेष्टा हा गुण आपल्यात येणार. सर्वही समान तया लागे. हे करायचं, ते झालं. जसं मला नेहमी वाटत असतं, वैद्यकीय व्यवसायामध्ये पेशंट समोर आला की तो आलाय त्याला बरा करायचा, एवढं एकच डॉक्टरला दिसलं पाहिजे. त्याच्याकडे पैसे आहेत का नाही, तो देणार आहे का नाही, त्याची परिस्थिती काय आहे, अमकं, हा विचार येता कामा नये. तो आलेला आहे, त्याला मी बरा करेन. मग रस्त्यात पडलेला जरी असला तरी चालेल, घरी आला तरी चालेल, कुठेही आपलं काम जे आहे ते हे आहे. असं प्रत्येकाची जी ड्युटी आहे त्याकडे बघताना ही पाहिजे वृत्ती, की माझं हे काम आहे, हे मी करायचं आहे, ह्याच्यामध्ये ह्याचं का त्याचं कोकण हे चालणार नाही. ऐसे म्हणे काय कृपावंत प्राण, सर्वही समान तया लागे. आणखीन एक उदाहरण सांगितलं. व्याघ्रा लागी विष होऊन या मारू, आणि तृषा हरू गायत्रीची. गाय आली, तिची तृषाहरण करू. वाघ आला काय, मग ते पाणी लगेच विष झालं आणि त्याला गेलं. असं केलं पाणीने. त्याची तहान भागवली, याची तहान. आपलं काम तहान भागवणं बस. कोणीही हो, कुठेपर्यंत पोचायचं बघा आपल्याला.
कशी मनाची स्थिती व्हायला पाहिजे. म्हणून स्थितप्रज्ञ लक्षणं, भक्ताची लक्षणं, ज्ञानी पुरुषाची लक्षणं ही जर आपण काढून वाचली तर लक्षात येईल की एकच प्रत्येकात सांगितलं आहे की त्या पातळीवर गेलेली व्यक्ती कशी असू शकते. आणि प्रत्येकाने जो प्रयत्न करायचा आहे तो ही लक्षणं यातलं आपल्यात किती येत आहे आणि येत नसेल तर काय येत नाही यायला पाहिजे. ऐसा भेदभाव करू नेणे पाणी तया सर्व प्राणी सारिखेच. नदीवर आल्यानंतर तो वाघ आला पाणी प्यायला का गाय आली काय नाही, त्याने पाण्याचं काम तहान भागवणं, कुणी येऊ द्यायचं. आणखी एक सांगितलं, स्वकीया प्रकाश दुजासी अंधार नेणे हा प्रकार दीप जैसा. दिवा जसा आपला आहे का त्याला प्रकाश द्या, दुसरा आहे का लगेच अंधार, असं केलं तर प्रकाश म्हणजे प्रकाश. म्हणजे आपलं जे स्वरूप आहे, जे कार्य आहे, त्या कार्याशी प्रामाणिक राहणं, कुणाशी काय हा विचार नाही. दिव्याचं पाण्याचं तैसी एकपणे सर्वभूत मात्री असे जया मैत्री सर्व काळ. याप्रमाणे सर्वभूत मात्राच्या ठिकाणी सर्व काळ याची मैत्री आहे. शत्रू नाहीच कुणी त्याला. कशासाठी शत्रू असायचा? अखंड मैत्री सगळ्यांच्याशी असं पाहिजे. म्हणे ना जो मी मी माझे माझे ऐसे. आपलं तर पाऊल पडत नाही मी आणि माझं म्हटल्याशिवाय. मी ते म्हणे ना जो मी मी माझे माझे ऐसे कृपेशी झाला असे जन्मभूमी. याचा अर्थ असा, कृपेला हा जन्मभूमी झाला. याच्या ठिकाणी कृपा नांदते. बघा शब्द कसा. जसं एका ठिकाणी गेल्या शांती त्याला येऊन माळ घालते. हा शांती शोधायला जात नाही, शांती घरी येऊन त्याच्या माळ घालते, असं ज्ञानेश्वर एका ठिकाणी म्हटलं. तसं कृपा ही त्याची जन्मभूमी आहे. त्याच्याकडे गेल्यानंतर कृपेशिवाय दुसरं काही मिळणारच नाही. तो वरती जो करुण एवच आहे ना, त्याचा हा अर्थ. कृपेशी झाला असे जन्मभूमी आणि क्षमाशील पृथ्वी सारिकाचं. क्षमा हा गुण पृथ्वीचा. कुणीही करू त्याच्यावर हापटतायत, वजन करतायत, खोदतायत, खणतायत, काय वाटेल ते करतायत. क्षमा. क्षमाशील पृथ्वी सारिकाचं जाणे ना काहीच सुख दुःख. जेणे संतोषाशी राहावया घर दिले मांडीवर आपुलिया. आपल्या मांडीवर संतोषाला घर दिलं. म्हणजे आता किती जवळ करायचं संतोषाला, म्हणून संतुष्टस पुढे येतं. त्याच्यामध्ये पुढचा शब्द तोच आहे. काहीही स्थितीमध्ये कसा आहे बा, छान आहे, संतोष आहे, आनंद आहे. आता साधारण जाऊन बघा, भेटलं कोणी की काय कसं काय नाही हो सुरू. मग जी आता यादी सुरू होती तक्रारींची, ती बघितल्यानंतर असं वाटतं आहे ताई काय थांबत नाही कुठे. आणि त्याच्या उलट इथे संतोष मांडीवरच घेतलाय त्याला. बघा आता पुढचा श्लोक त्याचाच जोडून येत आहे. संतुष्ट सततम. सकाळी संतुष्ट होता आणि जरा वेळाने गेला असं नाही, अखंड. संतुष्ट सततम योगी. योगी म्हणजे अखंड जीवशिवाचं ऐक्य गाठलेलं आहे योगी. यतात्मा दृढ निश्चय. दृढ निश्चयी म्हणजे ह्याच्याबद्दल आपलं ते धरसोड असा प्रकार नाही आहे त्याला. जे एकदा ठरवलं, विचारपूर्वक ठरवणार कुठलीही गोष्ट करताना, आणि एकदा ठरवली की त्याप्रमाणे त्याचं चालू. दृढव्रत हा असा शब्द आहे. शिष्य कसा पाहिजे, दृढव्रती, तसा हा दृढ निश्चय. धरलं की ते पक्क. आणखीन काय पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे मय्यर्पित मनोबुद्धी. त्याच्यावर भगवंतांचा भर आहे सगळा. ज्यांनी मन आणि बुद्धी
मला अर्पण केलेली आहे. म्हणजे मग आता मन आणि बुद्धी परमेश्वराला अर्पण केली म्हणजे मला असं वाटतं हे काही राहत नाही. माझं म्हणणं असं तुझं म्हणणं बिणणं काही नाही. भगवंताचं काय म्हणणं असेल ते, त्याला काय वाटतं ते. म्हणून समर्थांनी म्हटलंय ना, देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. असं असं झालं बरं, प्रभू इच्छा. असं असं झालं ठीक आहे, प्रभू इच्छा. असं मंडळी काही वागतात, आग्रह धरत नाहीत कुठल्याही गोष्टीचा. असंच झालं पाहिजे, असंच केलं पाहिजे, असं नाही. झालं झालं ठीक आहे, पण ते बोधाने करतात का ढिलेपणाने करतात हे बघायला पाहिजे. बोध जर असेल तर मग ते ह्याच्या लक्षणामध्ये येतं. आणि जमलं जमलं नाही जमलं असं म्हटलं जाऊ दे चला मग, असं नाही करायचं. म्हणून वाटतं आपल्याला साधं संत माधव सोपी गोष्ट नाही. सुळावरची पोळी म्हटल्यासारखं आहे, तारेवरची कसरत आहे. व्यवहार आणि परमार्थ या दोन्हीचे सांगड घालताना आपल्या ठिकाणी तर पक्क राहिलं पाहिजे, तेही सांभाळलं पाहिजे. या दोन्हीमध्ये आपलं चातुर्य कसाला लागतं आणि ते जितकं आपल्याला असेल तितकं आपल्याला दोन्ही जमवणं शक्य होतं. म्हणून बघा काय म्हटलं ह्याच्यावरचं गोळ्या बऱ्याच आहेत हा. जैसा महार्णव वर्षा काळा वीण, जळे परिपूर्ण असे नित्य. संतुष्टच ह्याला म्हणताना त्याला उपमा दिली महार्णवाची. सागर, महासागर तो कसा आहे, पाऊस पडला जरी नाही तरी भरलेला आहे. बघ काय समुद्र आटला वाटतं, यंदा पाऊस नाही पडला त्यामुळे समुद्र आटला. असं कधी पाहिलंय का आपण? आमच्या बाजूचा समुद्र आटला. वर्षा काळा वीण, महार्णव जळे परिपूर्ण. काहीही स्थिती असो तो पाण्याने भरलेला आहे. तैसा स्वभावे जो आत्मसंतोषात गढोनी राहत सर्व काळ. म्हणजे आत्मसंतोष तात्पुरता मिळवला नाही, आत्मसंतोषात गढून राहिलेला आहे अखंड. कुठल्याही स्थितीमध्ये त्याचा संतोष जरा देखील ढासळत नाही की कमी होत नाही. शांत तृप्त म्हणते स्वरूपानंद, आत्मतृप्त स्वामी स्वरूपानंद. आपण आपल्याला लावू शकत नाही तृप्त म्हणून, कारण आपण तृप्त कधीच नसतो. जेवण झालं तरी सुद्धा तृप्त आहात का? नाही हो, ते काय झालं आता रडा. काय झालं ते काय व्हायचंय? एवढं सगळं परमेश्वराने छान दिलेलं आहे, आनंदाने वा तृप्त आहे असं म्हणतो का? त्यातही पुन्हा काहीतरी किरकिर सुरू असते, असं नाही चालायचं. तैसा स्वभावे जो आत्मसंतोषात गढून राहत सर्व काळ. आणखी काय करतो? सर्व काळ चित्त धरी आवरोन. यथात्मा जो शब्द आहे, यत नियत, आणि आत्मा हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. तसं इथं त्याने चित्त आवरलेलं आहे. सर्व काळ चित्त धरी आवरोन, वाहोनिया आण आपुली. जो आपली शपथ घालतो आणि चित्ताला आवरतो. दुसरं कोणी सांगायचं कारण नाही आहे. चित्त उगीच सैरावारा वाटेल त्या ठिकाणी धावत नाही आहे. जिथं जायला पाहिजे तिथंच जात आहे. जिथं जेवढं सगळं त्याला नियम आहे, मग ते गेलं तिकडंच गेलं, गेलं इकडं तिकडं गेलं, असं नाही चालत. मर्यादित म्हणून राहित यथात्मा शब्द जो आहे तो. सर्व काळ चित्त धरी आवरोन वाहोनिया आण आपुली. जो आणखीन काय? जयाची योगे निश्चया लागोन आले साचपण धनंजया. ज्याच्यामुळे जयाची योगे निश्चयाला साचपण येतो. निश्चय बघायचा असेल ना त्याच्याकडे बघा. तर तुम्ही सारखं निश्चय निश्चय म्हणता म्हणजे काय? त्या व्यक्तीला बघा, तो एकदा जो ठरवेल त्याप्रमाणे जाईल. अर्थात तिथं असा गृहीत धरायचा तो निश्चय चांगला आहे म्हणून.
आता वेडावाकडा निश्चय करायचा, मी आधी निश्चय केला आणि करूनच टाकलं, तसं बरं केलं, चालू दे मार्गाने. असं यायचं नाही. दृढ व्रत दृढ निश्चयी याचा अर्थ चांगला निश्चय करणं, सतचा निश्चय करणं, सत्संकल्प करणं, अशा अर्थाने घ्यायचं त्याचा. जयाची या योगे निश्चया लागून आले साचपण धनंजया. जीव परमात्मा दोन्ही एके ठाई. योगी म्हणजे काय? दोन्ही एकत्र आहेत. जीव परमात्मा दोन्ही एके ठाई शोभती हृदयी जयाचिया. जीव परमात्मा ज्याच्या हृदयामध्ये दोन्ही एक आलेले. इतर हृदयाचा अर्थ सहज अर्थाना हृदयाकाश, चिदाकाश, मूर्ध्नी आकाश. जीव जो वेगळेपणाने राहिलेला आहे तो शिवाच्या ठिकाणी मिळून गेलेला आहे, तिथं बसले शांत. हृदयाकाशामध्ये जीव आणि शिव एकरूप होऊन गेलेले आहेत. जीव आत्मरूप झालेला आहे. नाहीतरी आपल्याला हेच मागायचं सद्गुरूंच्या जवळ, भगवंताजवळ, की मला जीव, मला आत्मरूप कर. मी वस्तुतः आत्मा आहे, अहम ब्रह्मास्मी, पण हा बोध गेलेला आहे. तो पुन्हा आता आठवलं पाहिजे. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, तेची या अज्ञाना मूळ, असे ज्ञानेश्वरांचे. अज्ञान म्हणजे काय? आपल्या स्वरूपाचा आपल्याला विसर पडणं हे अज्ञान आहे. आणि आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख होणं आणि आपल्या स्वरूपात जाऊन स्थित होणं हे ज्ञान आहे. तिथं आपल्याला पोचायचं आहे. म्हणजे तिथं जाण्यासाठी काय? जीव हा शिवरूप पाहायला पाहिजे. जीव परमात्मा दोन्ही एके ठाई शोभती हृदयी जयांची. ऐसा नित्य शब्द बघा, नित्य योग संपन्न होऊन. सकाळी ध्यानाच्या वेळा आपण 5 मिनिटं योग संपन्न झालेलो असतो. ध्यान लागलं थोडंसं तर, नसलं तर तेही नाही. पण काय झालं, अगदी योग संपन्न सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी पुढे पुढे गेलं. हे नित्य योग संपन्न. नित्य योग संपन्न होऊन मग, म्हणजे आधी हे सगळं व्हायला पाहिजे. होऊन अर्पी बुद्धी मन माझ्या ठाई. पण म्हणजे तिथं अर्पी बुद्धी मन माझ्या ठाई व्हायला आधीपासून जेव्हा तुम्ही सवय कराल, नाही तर हे झाल्यावर करायचं आहे ना, मग बघू. आत्तापासून मनबुद्धी त्याच्या ठिकाणी अर्पण करायचा प्रयत्न करा तर होईल. अर्पी मनबुद्धी माझ्या ठाई. आणि हे झालं एवढं, एक एक गोष्ट झालं की ते झालं म्हणायचं, तेवढं झालं का बघायचं आपण आणि मग पुढं जायचं. आणि काय करतो? अंतर्बाह्य योगा माझी भला परिपूर्ण झाला पारंगत. आणि योगाभ्यासामध्ये पारंगत झाला. आत बाहेरी योगू निर्वाळलेही चांगू, वरी माझा अनुरागू सप्रेम जया. आत बाहेर योग झालेला आहे आणि वर पुन्हा माझी भक्ती करतो. ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. कशा कशा पायऱ्या आहेत त्या बघा. कुठं कुठं चालायचं आहे आपल्याला, काय जायचं आहे ते. अंतर्बाह्य योगा माझी भला परिपूर्ण झाला पारंगत. हे सगळं झालं योगामध्ये, परिपूर्ण झाला. परी, आता योगामध्ये पारंगत झाला ही गोष्ट त्या निर्गुणासंबंधी सांगितलेला आहे. जीव जो एकरूप व्हायचा तो कुणाशी एकरूप व्हायचा? जीव निर्गुण, तो निर्गुण, शिव निर्गुण. निर्गुण निर्गुणाशी मिळायचा. आता तो मिळाला तरी परी. इथं झालं का सगळं? परी जया माझे सगुण साकार रूपडे साचार आवडेगा. या निर्गुणाचा बोध झाल्यानंतर देखील ज्याला माझं सगुण साकार रूपडं आवडतं आणि त्याची जो भक्ती करतो. आणि इथं या ठिकाणी पुष्कळ गोंधळ होतो.
एक सगुण म्हणजे सगुणच करत राहतात, आणि एक निर्गुण म्हणजे निर्गुणच करत राहतात, सगुणाला तुच्छ लेखतात. तसं अर्थ नाही. निर्गुण जाणून घ्यायचा आहे आणि सगुणाची उपासना करायची. निर्गुणाने एकरूप व्हायचं आहे आणि कृतीने सगुणाची पूजा अर्चा करायची. अर्जुना, तो भक्त असा जो असेल तो भक्त, तोची योगी असा जो करत असेल, निर्गुणाचं अनुसंधान ठेवून सगुणाची उपासना, तोच योगी आहे, तोच भक्त आहे, तोच मुक्त आहे. आणि त्याची माझी ओढ कशी आहे माहितीये का? मी तो प्रिया, मी कांत. बघा आता उलट, ते स्वतःला मी कांत म्हणतात आणि तो प्रिया म्हणतात. म्हणजे इतकं त्या भक्ताचं मोठेपण आहे भगवंताना. म्हणून एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वराने की भगवंतापेक्षा अर्जुनाचं महत्व जास्त आहे. कारण अर्जुनाकडून हे कार्य करायचं होतं सगळं. भगवंत त्याच्या पाठीशी उभे राहिले, पण केलं कुणी सगळं? अर्जुनाने. किंवा आणखी एका ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की पतिव्रता स्त्री हिचं महत्व पतीपेक्षा जास्त, तिच्यामुळे त्याला महत्व आहे, ती जास्त आहे. तसं या ठिकाणी ते म्हणताय, तो प्रिया मी कांत ऐंशी ओढ नवे एवढंच. काही उपमा थोडी कमीच पडली त्यांना. नवे एवढंच भक्त माझा प्राण, अपुरीच जाणं उपमा आहे. ही देखील उपमा अपुरीच वाटते. भक्त माझा प्राण आहे म्हणजे भगवंताला काय प्रिय असं जर विचाराल तो भक्त प्रिय आहे. तुम्ही त्याला काय देता? त्याची पालखी चांदीची करता, त्याला किती दागिने अंगावर घालता आणि काय वैभव ओवाळून टाकता, तो भक्त आहे का? आणि तो भक्त म्हणजे माझ्याशिवाय विभक्त राहणार नाही कधी, असा भक्त आहे का? असेल तर तो भक्त माझा प्राण आहे. मग एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय, तो माझ्या ठिकाणी आहे आणि मी त्याच्या ठिकाणी आहे. इतकी एकरूपता आहे, वेगळं होत नाही कुठे. बरी प्रेमळांचे करिता वर्णन जातसे भुलो न एकाएकी. प्रेमळाचं वर्णन करताना मला भूल पडते एकाएकी, मी विसरतो काहीतरी. पण बोलविते मज तुझी श्रद्धा पार्था, बोलोनी दाविता येई नाजे. पण तुझी जी श्रद्धा आहे त्यामुळे जे बोलून दाखवता येत नाही ते माझ्याकडून बोलवलं जात आहे तुझ्यामुळे. वास्तविक काही गोष्टी ज्या असतात ना त्या बोलायच्या नसतात, समजून घ्यायच्या असतात, तरी देखील त्या बोलवल्या जातात. त्याचं कारण समोरची व्यक्ती जर तशी असेल तर ते आपोआपच बोलायचं नाही असं जरी ठरवलं तरी ते सहज बोलून जातं. वरवरचं नुसतं थँक्यू, सॉरी, एक्सक्यूज वगैरे नव्हे, ते आतून आलं पाहिजे खऱ्या अर्थाने. त्यामुळे जे म्हणतात बोलायचं नाही ते बोलवलं जातं. म्हणून ही ओघासी उपमा जी आली तीच येथे दिली प्रेमासी. सहज जी उपमा आली ती या प्रेमाला मी उपमा दिलेली आहे. एरवी हे प्रेम निरुपम जाण. एरवी हे प्रेम असं आहे की त्याला उपमा देता येण्यासारखी नाही आहे. निरुपम, जे उपमेला उपमा द्यायला हे ठरत नाही, कोणतीच उपमा त्याला देता येत नाही असं. निरुपम जाण डावावे बोलो न ऐसे नव्हे. जे जसं खरं प्रेम असेल जर तर अगदी आय लव्ह यू असं काही म्हणायचं कारण नाही. दृष्टीत समजतं, वागण्यात समजतं, नुसतं भेटल्यावर समजतं की खरंच या माणसाला आपल्याबद्दल किती प्रेम आहे काय नाही. आता ते शब्द वृक्ष नुसतं बोलले जातात, त्याच्या पाठीमागे अर्थ काही नाही. मी इथं म्हणताय ते बोलून दाखवायचं असं नाही, पण तरी देखील माझ्याकडनं ते बोललं गेलेलं आहे. असो,
हे किरीटी, दृणावते प्रीती संवादिता गोष्टी प्रेमळाच्या. हे सगळं जरी असलं तरी प्रेमळांच्या गोष्टी बोलायला लागल्या की प्रेम आणखी वाढतं, म्हणून हे बोलतोय खरं म्हणजे. नाही तर वास्तविक बोलायचं काही कारण नाही, हे समजण्याजोगं आहे. त्यातूनही श्रोता भेटता प्रेमळ, मग तोलवेल गोडी काती. त्या श्रोताही असा मिळालाय प्रेमळ. मग बोलायला काही कमी शब्द आहेत, अंतःकरणात प्रेम इथं भरलेलं आहे, ते भरलेलं आहे, मग सगळं बोलणं येत आहे. आता हे सगळं ज्ञानेश्वरांचं आहे, भगवंताने कुठं काही म्हटलेलं नाही. आधीच तू पार्था भक्त आवडता आणि तूची श्रोता लाभल अशी. आधी तू माझा आवडता भक्त आहेस आणि आता श्रोता म्हणून मिळाला. त्याही वरी गोष्ट प्रसंगी जी आली ती गोड बोली भक्ताचीच. त्यांनी बोलायचं तो हा मी असा, तुझ्यासारखा भक्त श्रोता मिळाला आणि गोष्ट बोलायची कशी, भक्तीची गोष्ट बोलायची. म्हटलं तो विषयाला काय बरं. सुखाचा हा योग भाला आला येथे तरी बोलीत तो ऐका आता. हा बोल आलाय चांगला सुखाचा, त्यामुळे राहत नाही आहे. ऐक तू आता, मी बोलतो ते ऐकून घे आता, काय बोलतोय ते ऐका आता. बोलता बोलता डोलू लागे देव, देव डोलायला लागले. दिव्य प्रेम भाव सावरे ना. इतका दिव्य प्रेम भाव भरून आला की देवाला डोल आला. देव भक्तांचं ते कसं चित्र असेल बघण्याजोगं आहे बघा, विचार करा. मग म्हणे तया भक्ताचे लक्षण घेई समजून धनंजया. भक्ताचं लक्षण कसं काय ते मी सांगतो, समजून घे. जया भक्ता लागी बैसावया जाण घाली तो आसन हृदयाचे. भगवंत आपल्या हृदयाचं आसन घालताय त्या भक्ताला बसायला. भक्ताची योग्यता केवढी मोठी बघा. म्हणून एका ठिकाणी तुकोबांचं आहे मला वाटतं, बहुतेक लक्षात नाही माझ्या. ते म्हणतात त्याप्रमाणे की तुला कोणी दिलं देव, पण आम्ही भक्त आहोत म्हणून तुम्हाला विचारतात, नाही ते एरवी कोणी विचारलं असतं तुला. देवाला देव पण भक्तांच्यामुळे येते. नाही तर देव समजा बसवलं गेलंच नाही कोणी तिकडं, काय मोठेपण आहे. पण आमच्या ठिकाणी भक्तांची ही राग लागली होती की देवाला मोठेपणा. जे देवाला मोठेपण भक्तांमुळे आणि भक्ताला मोठेपण देवाच्या भक्तीमुळे, असं ते एकमेकाचं साटल होतं आहे. दोन्ही एकमेकाला धरून पाहिजे. 15वा श्लोक आहे. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तः यः सच मे प्रियः. काही एक श्लोक छान आहे. भक्ताची लक्षणं सांगतायत त्याच्यामध्ये बघा. यस्मान नो द्विजते लोको, ज्याच्यामुळे लोकांना उद्वेग येत नाही. या भक्त जर कुठे गेला तर लोकांना नको बाई कटकट असं वाटतं का नाही, उद्वेग येत नाही. आणि लोकांनो द्विजतेचे, हा आणि लोकांच्यामुळे ह्याला उद्वेग येत नाही. लोकांच्यामुळे ह्याला उद्वेग काय येत नाही याची दृष्टी समज झालेली आहे. तो सर्व ठिकाणी भगवंतांना पाहतो आहे, त्यामुळे त्याला उद्वेग येत नाही. आणि हा असं काही बोलतो आहे, वागतो आहे की ह्याच्यामुळे इतरांना उद्वेग नाही. आपण म्हणजे गेलो कुठं तर काय किट्टी आलं, किटी आली, व्यापाला आपल्याला असं वाटायचं. आणि कुणी आपल्याकडे आलं तर आपल्याला वाटायचं काय कटकटे आली. की दोन्ही लक्षणं नाहीत. असं बघितलं की इथं थांबायलाच पाहिजे आपल्याला. आपलं काय होतं. आणि हर्ष अमर्ष भयोद्वेग मुक्ता. हर्ष अमर्ष भय उद्वेग या सगळ्यांपासून जो मुक्त आहे, यहा जो सहा तो चमे प्रिय, तो मला प्रिय आहे. अशी लक्षणं ज्याच्या ठिकाणी असतील तो मला प्रिय आहे. बघा काय म्हणतात. जळचरा काय वाटत असे भय,
जरी क्षुब्ध होय महार्णव, सागर खवळला म्हणून जळचरांना काय भीती वाटते? आपण आता पाण्यात बुडलो तर काय होईल असं वाटतं? तो काय वाटतं? काय नाही, त्याच्यावर तेही खेळत राहतात. आणि सिंधू तोही न मानिता त्रास घेत ते तयास सामावून, आणि सागर देखील त्या जळचरांचा त्रास वाटत नाही, तोही त्यांना सामावून घेतो. सागरामुळे जळचरांना त्रास नाही, जळचरांमुळे सागरांना त्रास नाही. तैसे पाहोनी हे जग मदोन्मत्त, वाटेची ना खंत जया लागे. इथं अवघड आहे. असं उन्मत्त जग पाहिल्यानंतर याला खंत वाटत नाही. हे केव्हा होतं विचार करा. आपल्याला वाटतं तर नाही, कामाचा नोकर असला जरा वेडवाकडा वागला यायला की खंत वाटलीच, हे काय वागायचं. पण ह्याची दृष्टी काय आहे? ज्ञानी बघताय ह्याची दृष्टी काय आहे? त्याच्या प्रकृतीप्रमाणे वागला, ठीक आहे. आपल्याला नको असला तर तुम्ही लांब ठेवा, पण त्याच्याबद्दल खंत वाटायचं कारण आहे. असं कसं त्यांनी केलं तर तसंच करणार त्याच्या स्वभावाप्रमाणे. तुम्ही असं कसं म्हणून काय होणार आहे? तैसे पाहोनी हे जग मदोन्मत्त, वाटेची ना खंत जया लागी, आणि जगाशीही जयाचा पासन होत नाही क्षीण लेश मात्र. आणि ज्याच्यापासून जगालाही क्षीण होत नाही, जगाला ह्याच्यापासून क्षीण नाही, ह्याला जगापासून क्षीण नाही. काय सांगू फार. आता उदाहरण त्यांनी कसं दिलंय बघा, पुढे छान सांगितलं. जैसे अवयवा शरीर पांडवा कंटाळेना. शरीर आपल्या अवयवांना कंटाळ असं झालं का? पाय मोडला, चालत नाहीये तर पुरवळत आहे, नको मला टाकून द्या तिकडे असं म्हटलं का? उलट जास्त जे कंटाळा आला कधी शरीराला अवयवांचा. जसं एका ठिकाणी त्याने म्हटलंय, देहाला अंगावरचे जे केस आहे ना त्याचं जसं वजन वाटत नाही किंवा त्रास वाटत नाही की कुरकुतीचा व्यवहार. उदाहरण बघा, काय बाबा हे केस अंगावर असं कधी वाटलं का आपल्याला? का त्याचं ओझं वाटलं का आपल्याला? काही नाही. तसं आपल्या अवयवांचं आपल्याला ओझं वाटलं का? तसं नाही. सांगू फार जैसे अवयवा शरीर पांडवा कंटाळेना, तैसे भूत जात आपुले मानित, नाही कंटाळत कोणासी जो. सगळे भूत मात्र हे आपलेच अवयव आहेत असे मानून तो कोणालाही कंटाळत नाही. आता आपला अवयव आपल्याला काय अगदी फार चांगला असतो असं नाही. आपले नाक डोळे चेहरा पाहिल्यानंतर सगळा काय अगदी आपल्याला सुरेख होण्याच्या वर्णनात असतो असं नाही. पण म्हणून आपल्याला त्याचा कंटाळा आला असं कधी म्हटलं का? काय नाही, चेहऱ्यावर हात फिरवत असतो, पावडर लावत असतो, स्नो लावत असतो, कुरवाळत असतो. ज्या चेहऱ्याकडे कुणालाही पाहावं असं वाटत नाही तो या व्यक्तीला देखील आपला चेहरा छान आहे असंच वाटत असतो. त्याचं कारण काय? तो आपला आहे. आपले आपुले मानित शब्द बघायचं का? तसं त्याला तो आपला असल्यामुळे कोणत्या आईला आपलं पोर असं वाटतं बरं? काळं बेंदळं नकट काही कसं असू दे, माझा बाब्या. तिला जरी वाटत आहे कुणी त्याला काळं म्हणू दे बघू, चालेल का तिला? नाही चालेल. म्हणून आपलं असं मानलं की सगळं गेलं, त्याचं दोष गेले सगळं. विश्वरूप काया जाहली म्हणून. त्याचं कारण काय झालं? या भक्ताची काया विश्वरूप झाली, त्याची काया विश्वरूप झाली. सर्व विश्व मी व्यापून आहे या बोधावर तो आलाय. आणि त्यामुळे प्रिया प्रिय दोन्ही हरपली. त्यामुळे हे प्रिय आहे, हे अप्रिय आहे, हे दोन्ही हरपून गेलं.
सगळं माझं आहे, प्रियच आहे, अप्रिय असण्याचं कारण नाही. असं असू शकतं का विचार करावा पाहिजे. क्वचितच कुठेतरी असतं आणि म्हणूनच त्यांना संत म्हणतात. ह्या बोधात असतात कुठल्या कुठे. नुरे द्वैत भाव जयाची ठाई. द्वैत भावच नाही आहे. म्हणून या नाही राग लोभ. द्वैतच नसल्यामुळे माझा हा हात मला आवडतो, हा हात आवडत नाही, असं कधी झालंय? नाही, ते द्वैतच नाही, माझंच आहे सगळे. मग हवं नको, आवडलं नाही आवडलं शब्दच येत नाही. नाही जया भोय. बघा त्याला आणखी काय काय नाही. ते राग लोभ नाही, भीती नाही, तर मीच तर भरू नये सगळं ठिकाणी. भीती कशाची? आणखीनच एक मोठा बोध आहे. नाही जया भय, नाही जया खेद, ऐशा परी द्वंद्व रहित जो. म्हणजे याला काहीच कळत नाही का हो? हेही कळत नाही, तेही कळत नाही, तेही कळत नाही. दोन स्थिती आहेत. ज्याला काहीच कळत नाही तो या स्थितीत असतो, आणि ज्याला पूर्ण बोध झालेला आहे तो ह्या स्थितीत असतो. आपण असतो मध्ये. थोडं कळतं, थोडं कळत नाही, बहुतेक कळत नाही, थोडंसं कळल्यासारखं वाटतं, म्हणजे थोडंसं कळल्यासारखं वाटतं ते खूपच कळलंय असं वाटतं. अशी काहीतरी आपली स्थिती असल्यामुळे आपल्याला सारखं चढ उतार द्वंद्व चालू असतो. थोड्या वेळापूर्वी असं वाटलं, आता असं वाटलं, मग असं वाटलं, मग असं वाटलं. हे सारखी जी चढ उतार आहे ही आपली चाललेली आहे. त्याहीवरी म्हणजे द्वंद्वरहित आहे, त्याहीवरी माझा एकनिष्ठ भक्त. ही सगळी लक्षणं त्याच्यात आहेत, आणि शिवाय तो माझा एकनिष्ठ भक्त आहे. तरी तो अत्यंत आवडेगा असं असल्यामुळेच मला अत्यंत आवडतो. तुला कोण आवडतो असा प्रश्न आहे भगवंतांना अर्जुनाने विचारलं. 11वा अध्यायाचा पहिला जो प्रश्न आहे त्याचा तो हाच आहे. म्हणजे की निर्गुणाची उपासना करणारे सगुणाची तुला कोण भक्त आवडतो? हा भक्त मला आवडतो. कोठवरी सांगू प्रेम ते वर्णून, भक्त जीव प्राण जाण माझा. वर्णून किती करणार? मी एका शब्दात सांगतो की असा भक्त माझा जीव प्राण, अखंड स्वरूपानंदामध्ये ब्रह्मानंदामध्ये तृप्त झालेला आहे, आणि तो म्हणजे मूर्तिमंत परब्रह्मच आहे. मला एकदा आठवतं ना, किंवा तरी स्वामी म्हणायचे तेव्हा, अगं साक्षात परब्रह्म तुझ्या पुढे उभा आहे आणि तू दुःख करतेस म्हणायचे. म्हणजे पण ते मला कळू दे ना. आता कळू दे ना म्हणजे जे आहे ते कळत नाही, ते आपले दोष आहे. प्रत्यक्ष कृष्ण जरी समोर उभं राहून राहिले त्यांनी सांगितलं मी कृष्ण आहे, कशावरून असा आपण प्रश्न विचारणार. म्हणून तू नाटकातलं पार्ट असेल, खरा तू आहेस असं आपल्याला कसं कळणार? हे प्रत्यक्ष देव जरी समोर उभा राहिला तरी तो आहे हे कळायला पाहिजे ना. रामकृष्ण म्हणायचे ते, अरे राम जो कृष्ण तोच हा रामकृष्ण. किंवा ते दुसरे कोण बरं, रामतीर्थ, मला भगवंत भेटवता का? हो दाखवतो, तुला कळतं का बघ, हा बघ तुझ्या समोर उभा आहे, तुला समजतं का बघ. जे प्रत्यक्ष भगवंत समोर उभं राहिले ते भगवंत आहेत हे ओळखण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे ना, तर आपण सांगणार. जसं एकाने सांगितलं तुला परमेश्वर भेटायचं आहे का, चल तुला 25 का 40 रुपयात भगवंत भेटवतो. म्हणे कुठं काय म्हणे, पावसला जाऊया म्हणजे, तुला परमेश्वर पाहायचं आहे ना, पहा तुला कळतं का बघ. साक्षात परमेश्वर बसलेला आहे, कळलं पाहिजे ना आपल्याला. म्हणून तो म्हणता नित्य निरंतर जो का मूर्तिमंत परब्रह्म, पूर्णावस्था रूप वल्लभेचा कांत होनी निभ्रांत राहिला जो. कसा आहे माहितीये का, पूर्णावस्था आलेली आहे त्याला, आणि वल्लभेचा कांत नाही, पूर्णावस्था रूप वल्लभेचा.
हा कांत आहे. पूर्णावस्था हीच वल्लभा आणि त्याचा कांत असलेला हा परब्रह्म कोणी निभ्रांत राहिला जो, म्हणजे हा भक्ताचं वर्णन आहे बरं का. हा जो परब्रह्म झालेला आहे हा कोण, तर भक्त, पूर्णावस्थेचा वल्लभेचा कांत असा हा भक्त मूर्तिमंत परब्रह्म होऊन तुमच्याकडे उभा आहे. कळतोय का बघ म्हणते. ही भक्ताची लक्षणं कुठल्या कुठे गेलेली आहे. आणि आपण काहीतरी तुटुपुंजे 2-4 वेळा नाव घेतो देवाचं आणि आपण भक्ती केली म्हणतो आणि इतकी केली तरी भगवंत अजूनही भेटत नाही मला असं आपल्याला वाटतं. कसा भेटायचा, त्यांना काय हवं आहे ते बघा. तसं जर झालं तर भगवंत म्हणतात भेटायचा प्रश्न नाही, मीच त्याच्या अंतःकरणात येऊन राहतो. म्हणजे नारायण जिनके हृदय में सो कछु कर्म करे न करे. पण नारायण त्याच्या हृदयात बसला पाहिजे, आपण बसून ठेवला पाहिजे. आपल्या हृदयात इतक्या अनंत गोष्टी आहेत की भगवंत आले जरी तरी बसायला जागाच नाही आहे. आमची किती आहेत गोष्टी आमच्या, हे माझं, हे माझं, हे माझं. तुम्हाला बसायला जागा नाही ते म्हणतात अजूनही 12 वर्ष जाऊ द्या, पुढे बघू. आणि 12 जन्म जाऊ देत, मग बघू. तुमचं अंतःकरण जेव्हा रिकाम होईल आणि तुम्हाला असं वाटेल की मलाच बसायचं फक्त स्थान आहे तिथं, आता बाकी काही नाही आहे, तेव्हा येईल. ते वाटच बघतायत असं एखादं स्थान कुठं मिळेल, मिळत नाही. सगळीकडे भरून राहिलेले आहेत काय, इतर गोष्टी भगवंताखेरीज. त्या ठिकाणी कसा येणार. म्हणून सगळी लक्षणं बारकाईनं बघितलं पाहिजे. हरी ओम तत्सत. मी